सो प्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला प्रत्येकांचं मी स्वागत करतो की आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जिवंत परमेश्वराने जोडलेली आहे आणि परमेश्वराने आम्हाला पुन्हा एकदा त्याच्या कृपेने त्याने एकत्रित केलेला आहे। सो परमेश्वराला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही धन्यवाद देऊया आणि परमेश्वराचं पवित्र वचन आम्ही ऐकत असताना परमेश्वराच्या वचनाचा, त्याच्या शब्दाचा आम्ही आदर सन्मान आम्ही करावा, कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी परमेश्वराच्या वचनाचा सन्मान करतो परमेश्वर त्याचा सन्मान करतो। हालेलुया। आणि जर आम्हाला वाटतं की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येकाने सन्मानित असावं तर परमेश्वराच्या वचनाचा आम्ही सन्मान करावा आणि नक्की परमेश्वर आम्हाला ज्यावेळेस त्याचं वचन आम्ही ऐकू, प्रियांनो हे वचन आज आम्ही समजून घेऊ, परमेश्वर अनेक अशा गोष्टी ज्या आज आम्ही अपेक्षित करत आहोत त्याचं उत्तर आम्हाला नक्की परमेश्वर प्रदान करेल। सो एक वचन आम्ही वाचणार आहोत नवीन करारामध्ये 2 तिमोथी अध्याय 1 आणि वचन 12 मध्ये। 2 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 12। 2 तिमोथी पहिला अध्याय वचन 12। 2 तिमोथियन्स चॅप्टर 1 वर्स 12। या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जर आपण धीराने सोचतो तर या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेविला आहे हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे। ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे। आमेन। दैवाप करू हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। प्रियांनो, आजच्या या वचनामध्ये आम्ही नवीन असू आमच्यासाठी आहे, जे आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रभूवरती विश्वास करणारे असू आमच्यासाठी सुद्धा ते वचन आहे। सो या वचनामध्ये आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात येते की जो पौल आहे तो पौल तिमोथेला या पत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी तो नमूद करतो। या भागामध्ये जी गोष्ट तो लिहित आहे, या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे। सो पौलाने त्याला या पत्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात त्या गोष्टी आज आम्ही प्रत्येकाने समजून घेणं फार आवश्यक आहे। तिमोथ्या हा पौलाचा शिष्य आहे। पौलाने तिमोथ्याला शिष्य म्हणून तयार केलं आणि तिमोथ्याने तीताला तयार केलं। या ठिकाणामध्ये प्रियांनो, पौल तिमोथ्याला ज्या गोष्टी तो लिहितो आपल्या शिष्याला या गोष्टी त्याला सांगण्याची आवश्यकता आहे का? नाही। परंतु या वचनातून आम्हाला लक्षात येतं की तो जी जवळीकता आहे ती जवळीकता आध्यात्मिकता या कारणाने आम्हाला स्पष्टता येते की तो प्रत्येक गोष्टी आपल्या शिष्यांबरोबर शेअर करत आहे आणि या गोष्टी तो लिहितो की जसं मी आज दुःख सहन करत आहे पुढे चालून तुला सुद्धा दुःख सहन करावं लागेल याची ती तयारी आहे। हालेलुया, हालेलुया। आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही विश्वासणारे असताना आमच्या जीवनामध्ये दुःख, निराशा, आपत्ती, विपत्ती, संकट, आजार, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आम्हाला सुद्धा सामोरं नक्कीच जावं लागणार आहे। प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही आलो म्हणजे प्रियांनो आम्हाला समस्या आमच्या जीवनामध्ये येणार नाही असं मुळीच नाही। समस्या आमच्या जीवनामध्ये येतील, परंतु प्रियांनो जगातील लोकांपेक्षा जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो त्या प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या समस्या असतील, दुःख असतील, निराशा असतील, आजारपण असेल, या प्रत्येक गोष्टीला प्रियांनो हाताळण्याचं सामर्थ्य प्रभू त्याला प्रदान करतो। हालेलुया। तो व्यक्ती त्या
दुःखाच्या कारणाने, आजाराच्या कारणाने किंवा समस्यांच्या कारणाने प्रिय तो व्यक्ती पूर्णपणे तुटून जात नाही, तो पूर्णपणे संपत नाही, तर प्रभू त्याला सामर्थ्य देतो. हालेलुया. प्रभू त्याला सामर्थ्य देतो. आणि म्हणून प्रियांनो, पौल तिमोथेला या पत्रामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो, कारण या कारणाने मी दुःखे शोषित आहे तरी मला लाज वाटत नाही. हालेलुया. पौल म्हणतो की मला लाज वाटत नाही. हालेलुया. पौल की ज्याच्या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पौलाच्या जीवनामध्ये तो एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. आणि पौलाने जे ज्ञान संपादित केलेलं आहे, आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये जी जबाबदारी देऊ केलेली आहे, त्या जबाबदारीच्या गोष्टी पूर्ण करत असताना प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये जे दुःख येत आहेत, ते दुःख हालापेष्टा किंवा ज्या संकटांना तो सामोरं जातोय, प्रियांनो, पौल म्हणतो की मला याची लाज वाटत नाही. सो आज आपण ख्रिस्तावरती विश्वास करणारे आम्ही त्याचे अनुयायी आहोत. आमच्या जीवनामध्ये जर दुःख येतात, आमच्या जीवनामध्ये आजारपण येतात, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश, आपत्ती, विपत्ती येत आहेत, तर प्रियांनो, त्या गोष्टीची आम्हाला मुळीच लाज वाटता कामा नये. की लोक आम्हाला काय म्हणतील, लोक आम्हाला नाव ठेवतील का, लोक आम्हाला म्हणतील की तुम्ही इतके विश्वासणारे आहात, तुम्ही इतकी प्रार्थना करता, तुम्ही इतकं वेगवेगळ्या स्वरूपाने देवाचं वचन तुम्ही वाचता किंवा उपवास तुम्ही करता, अनेक लोकांना तुम्ही उपदेश करता, इतक्या समस्या तुमच्या जीवनामध्ये काय येतात. हालेलुया. पौल म्हणतो की मला लाज वाटत नाही, जे दुःख मी सहन करत आहे याचं मला लाज वाटत नाही. आणखी तो म्हणतो कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो. हालेलुया. ज्या प्रभू येशू ख्रिस्तावरती मी विश्वास ठेवतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी जाणतो. आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला जाणतो, ओळखतो, त्याच्या जीवनामध्ये किती समस्या येऊ द्या, पियानो त्याला माहिती की माझा प्रभू मला त्यातून नक्की बाहेर काढेल. तो मला तसंच सोडून देणार नाही, तसंच मला तो राहू देणार नाही, तर त्या गोष्टीतून, त्या समस्यातून मला तो नक्की बाहेर काढेल. सो आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहात, प्रभूला तुम्ही ओळखा, प्रभूला तुम्ही जाणा की प्रभू तुम्हाला त्या समस्यामध्ये कायम राहू देणार नाही. हालेलुया. आणि आणखी तो पुढे लिहितो की त्याला मी सांगतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखवायस शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. त्या दिवसासाठी तो मला काय करेल, राखेल. त्या दिवसासाठी तो माझी ठेव ठेवेल आणि मला तो काय करेल, त्या दिवसापर्यंत तो मला राखील. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टीचा विश्वास करणं गरजेचं आहे. समस्या येतात, अडचण येतात, दुःख येतात, निराशा येतात, आजारपण येतो, प्रियांनो, या गोष्टी आम्हाला संपवण्यासाठी नव्हे, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं या सगळ्या गोष्टी दैवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया. त्याच्या महिमेसाठी आहे, त्याच्या प्रशंसेसाठी आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी आपत्ती असेल, दुःख असतील, निराशा असेल, आजारपण असेल, या गोष्टीला पाहून आम्ही घाबरायचं नाही. आणि या गोष्टीच्या कारणाने प्रियांनो आम्ही कदापिही आम्हाला लाज वाटून घ्यायची नाही. हालेलुया. कारण पौलाच्या जीवनामध्ये ज्या समस्या आल्यात, ज्या विपत्ती आल्यात, प्रियांनो, तो पौल ज्या प्रकारे त्याच्या एका पत्रामध्ये तो लिहितो की माझ्या शरीरामध्ये एक काटा ठेवण्यात आलेला आहे आणि मी परमेश्वराकडे, मी प्रभूकडे प्रार्थना केली की माझा हा काटा दूर होण्यासाठी, परंतु मी 3 वेळेस प्रार्थना केली, परंतु तो काटा माझ्यापासून दूर करण्यात आला नाही. त्याला एक व्याधी होती, एक त्रास होता आणि तो त्रास त्याने 3 वेळेस त्या कारणासाठी त्याने प्रार्थना केली, परंतु प्रियांनो त्याला जे वचन मिळालं ते वचन या स्वरूपाने की मी वर चढून जाऊ नये म्हणून तो काटा माझ्यामध्ये ठेवण्यात आला. आणखी तो म्हणतो की माझी परमेश्वराची कृपा माझ्यासाठी पुरे आहे. सो प्रियांनो, आज जर आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये आजारपण आहेत, तर प्रियांनो आम्ही आत्मिकरित्या वर चढून जाऊ नये म्हणून परमेश्वर या प्रकारच्या समस्या सुद्धा आमच्या जीवनामध्ये आणतो, परंतु आमच्यासाठी दैवाची कृपा पुरी आहे. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. परमेश्वराची कृपा आमच्यासाठी पुरी आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही कदापिही कुठल्याही कारणाने लाजायचं नाही की माझ्या जीवनामध्ये समस्या आल्यात, अडचणी आल्यात, दुःख आलेत, निराशा आलीत किंवा आजारपण आलं या कारणाने. प्रियांनो, पौलाच्या जीवनासंबंधी आम्ही आता थोड्या वेळासाठी आम्ही लक्ष केंद्रित करूया की ज्या पौलाचं जीवन याच्या संबंधी आम्ही वचनातून अभ्यासूया.
प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 9 वचन 4 ते 6 मी वाचूयात. ऍक्ट चॅप्टर 9 वर्स 4 to 6 वाचूयात. प्रेषित 9 वचन 4 ते 6. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे ते तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्याच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठविले. तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. ओके, सो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पौलाचं जे रूपांतर आहे त्या रूपांतर होण्या अगोदरची घटना. पौल की एक सहभागिता असलेली व्यक्ती आहे. सहभागिता असलेली व्यक्ती. पौलाची सहभागिता कोणाबरोबर होती या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. परंतु पौल एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे आणि पौल की ज्या शौलाने जो ख्रिस्त विरोधी व्यक्ती होता की ज्याने ख्रिस्त प्रचार करणारे किंवा जे लोक प्रियांनो सुवार्ता सांगणारे होते, अशा सुवार्ता सांगणाऱ्या लोकांना पकडायचं, त्यांना जीवे मारायचं, त्यांना मुख्य याजकांकडनं पत्र मिळवायचं, त्यांना धोंडमार करायची अशी भयंकर शिक्षा देण्याबद्दलचं पुढाकार घेणारा हा व्यक्ती होता. धर्मशास्त्राचं काटेकोरपणे पालन करणारा हा व्यक्ती होता. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वरा व्यतिरिक्त जर कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेईल तर त्या व्यक्तीला ठार मारण्यासंबंधीची प्रियांनो मोठी कारवाई करण्याचं काम हा पौल नामक व्यक्ती करत होता. आणि म्हणून प्रियांनो या पौलाने जे काम केलं प्रियांनो, त्याच्या विरोधात प्रभूने ज्यावेळेस प्रियांनो एका मोठ्या घटनेसाठी तो जात होता आणि दिमिश्कामधून प्रियांनो त्या वाटेवरती तो असताना त्या ठिकाणामध्ये प्रियांनो प्रभूने आपल्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या बरोबर भेट घेतली. आणि ज्यावेळेस त्याची भेट घेतली प्रियांनो, ही भेट सर्व महत्वपूर्ण अशी प्रियांनो ही भेट ठरली. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या योगे प्रियांनो पौला बरोबर तो भेट घेत आहे, या ठिकाणामध्ये प्रियांनो त्याचं इन्काउंटर प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होतो. आणि त्या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला पाहायला मिळतं, तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, या पौलाचा काया पालट होण्यासाठी, याचं रूपांतर होण्यासाठी प्रियांनो आमची सहभागिता कोणाबरोबर आहे ही गोष्ट फार महत्वाची ठरते. हालेलुया. आमची सहभागिता कोणाबरोबर आहे ही गोष्ट फार महत्वपूर्ण ठरते. कारण प्रियांनो, जो शौल आहे, जो पौल आहे, शौल आणि पौल हा एकच व्यक्ती आहे. या व्यक्तीला वाटतंय की माझी जी सहभागिता आहे धर्म पाळणाऱ्या व्यक्तींबरोबर आहे आणि माझी सहभागिता एकदम चांगल्या लोकांबरोबर आहे. परंतु प्रियांनो, जे शास्त्री परुषी आहेत प्रियांनो, अशा लोकांबरोबर त्याचं उठणं बसणं असताना सुद्धा या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार करणाऱ्या लोकांचा विरोध त्याने केला. कारण त्याला खऱ्या जिवंत देवाची त्याला ओळख झाली नव्हती. हालेलुया, हालेलुया. फक्त धर्मशास्त्राचं पालन करणंच म्हणजे तो धार्मिक जीवन जगतोय असं त्याला वाटत होतं. परंतु प्रियांनो, या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला ही गोष्ट स्पष्ट होते की ज्या वेळामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त बरोबर त्याची भेट होते आत्मिकरित्या, आणि त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तो आपलं जीवन समर्पित करतो. वचन आम्हाला सांगतं की तो 3 दिवसापर्यंत आंधळा राहिला. हालेलुया. किती दिवसापर्यंत प्रियांनो? ज्याला आत्मिकरित्याची दृष्टी नव्हती, आत्मिकरित्याची दृष्टी त्याला प्राप्त होण्यासाठी शारीरिकरित्या त्याला 3 दिवसापर्यंत आंधळ व्हावं लागलं. आणि नंतरहून त्याचे आत्मिक नेत्र त्याचे उघडले आणि शारीरिक नेत्र सुद्धा त्याचे उघडले. बोलो येशू मसीह की हालेलुया.
प्रियांनो, ती भेट होणं फार गरजेची होती आणि ती भेट झाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्याद्वारे प्रियांनो अनेक मोठमोठ्या गोष्टी घडून आल्या. आणखी तो एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. प्रेषित 22 आणि वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषित 22 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की मी यहुदी आहे, माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी या शहरात गमलियालाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसजसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आविषयी आहात तसा मीही होतो. त्याला कडकडीत शिक्षण मिळालं आणि जे शिक्षण मिळालं प्रियांनो, जे त्या वेळामध्ये जे मोठे धर्मगुरू आहेत त्यांच्यापासून प्रियांनो त्याला मोठं शिक्षण मिळालं. म्हणजे एक उच्च शिक्षित असलेला प्रियांनो हा पौला आहे. हालेलुया. आता या पौलाच्या जीवनामध्ये प्रियांनो जी गोष्ट या वचनामध्ये तो लिहितो की मला कडकडीत शिक्षण मिळालं. आणखी एक वचन आम्ही वाचूया फिलिप्पी 3 आणि वचन 6 मध्ये. फिलिप्पी करासपत्र अध्याय 3 आणि वचन 6. फिलिपियन चॅप्टर 3 वर्स 6. आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा नियमशास्त्रातील नीतिमानाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. हालेलुया. सो नियमशास्त्रानुसार तो नीतिमान ठरण्यात आला. तो एक नीतिमान व्यक्ती सुद्धा आहे. पण ही नीतिमत्ता त्याला कशाने मिळाली? विश्वासाच्या द्वारे. इफिसकरासपत्र अध्याय 2 वचन 8 आणि 9 आम्ही वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9. इफिस 2 वचन 8-9 या ठिकाणात वचन काय सांगतं? कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. ओके. सो अगोदर जोपर्यंत त्याचा रूपांतर झालेलं नव्हतं तोपर्यंत तो काय करत होता? फक्त कर्म आणि कर्म, काम आणि काम. जे काम तो करत होता त्याला वाटत होतं की मी नीतिमान आहे. हालेलुया, हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? नक्की जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. अनेक वेळेस मनुष्याला असं वाटतं की तो जे कर्म करतो, तो जे काम करतोय, तो जी कृती करतोय, त्या सगळ्या चांगल्या कृतीच्या जोरावरती मनुष्याला कुठल्याही स्वरूपाने नरकाची शिक्षा होणार नाही, ही मनुष्याची विचारधारणा असते. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की कर्माने कोणालाही तारण प्राप्त होत नाही. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले आहे असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढळता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. कर्मांनी आम्ही चांगलं काम केलं, आम्ही कोणाला मदत केली, आम्ही कोणाला सहायता केली, कोणाला आजारातून बाहेर काढलं, कोणाला आर्थिकरित्या आम्ही मदत केली, कोणाच्या संकटाच्या वेळामध्ये जर आम्ही मदत केली, त्या चांगल्या कामांनी प्रियांनो आमचं तारण होतं असं नाही. हालेलुया. परंतु पौलाच्या जीवनामध्ये, या शाऊलाच्या जीवनामध्ये हीच परिस्थिती होती की याला वाटत होतं की मी जे काम करतोय ते उत्तम काम करतोय, मी चांगलं काम करतोय, मी जे धर्मशास्त्राविरोधात किंवा नियमशास्त्राविरोधात जे लोक जात आहेत त्या लोकांना मी ठार मारण्यासाठी, मी जे मुख्य याजकांकडनं पत्र मिळवतोय आणि त्यांना ठार मारण्यासाठी, मी धोंडमार करण्यासाठी लोकांना चिथवतो, तर हे मी जे काम करतोय ते मी उत्तम काम करतोय असं शाऊलाला वाटत होतं. इथपर्यंतच आम्हाला समजलं. हालेलुया, हालेलुया. सो कर्म केल्याने कुठल्याही व्यक्तीचं तारण होत नाही. चांगले कर्म केल्याने कुठल्याही व्यक्तीचं प्रियांनो तारण मुळीच होत नाही. जगामध्ये आम्ही पाहतो की अनेक लोक आहेत की जे चांगलं काम करतायत, कुठल्या प्रकारचं वाईट ते काम करत नाही, परंतु त्यांचं तारण होऊ शकतं का? वचन आम्हाला सांगतं की येशूच्या नावामध्येच तारण आहे. हालेलुया. याला आपल्या भारतीय भाषेमध्ये त्याला मोक्ष याला म्हणतात, मोक्ष. आणि हे जे मोक्ष आहे, हे जे तारण आहे, हे तारण केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. मनुष्य मेल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो असं नाहीये.
मनुष्य जिवंत असतानाच त्याने तारण प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. मेल्यानंतर कुठल्याही स्वरूपाचा अधिकार आम्हाला नाहीये. अधिकार आहे का? मेलेल्या व्यक्तीला कुठला अधिकार आहे? आपल्या नातेवाईकांमध्ये अनेक जण आतापर्यंत मरण पावले असते, त्यांना कुठला अधिकार आहे का? आता किती जरी आम्हाला त्यांची आठवण येते तरी सुद्धा पियानो ते आमच्या समोर येऊ शकत नाही, आणि आम्हाला जे त्यांच्याकडनं पाहिजे ते सुद्धा आम्हाला ते सांगू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लॉकरची चावी कुठं ठेवली माहिती नाही, प्रॉपर्टी आणि कुठल्या कुठल्या बँकेमध्ये कोणती कोणती रक्कम किती ठेवली, कोणते कोणते डॉक्युमेंट्स ठेवले, हे आम्हाला विचारण्याची इच्छा असेल पण ते सांगू शकत नाही. हालेलुया. एकटा मनुष्य हे जग सोडून गेला, सगळं संपलं, आणि म्हणून पियानो मनुष्य या जगामध्ये असतानाच त्याने तारण प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे, परमेश्वर खरोखर आपल्याला वाचू शकतो का? हालेलुया. परमेश्वर खरोखर आपल्याला वाचू शकतो का? काय वाटतंय? वाचू शकतो. परंतु अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये उद्भवतात की परमेश्वर मला वाचू शकेल का? जे मला आज तारण मिळाले ते तारण मी टिकू शकेल काय? आज मी प्रभूवरती विश्वास करतो, तो प्रभू माझ्या बरोबर आहे का? आमच्या जीवनामध्ये आम्ही शंका निर्माण करतो, अनेक प्रश्न उद्भवतात, आणि त्या कारणाने पियानो आम्ही प्रश्न चिन्हित आमचं पियानो जीवन आम्ही जगत पियानो त्या परमेश्वराकडे आमचं हे प्रश्न आमच्या जीवनातून आम्ही मांडतो. खरोखर परमेश्वर मला वाचू शकेल का? हालेलुया. मग प्रश्न आमच्या जीवनामध्ये काय येतात की परमेश्वर माझ्या बरोबर आहे की नाही? येतात प्रश्न. आतापर्यंत बरेच वेळेस हे प्रश्न आपल्या जीवनामध्ये आलेत. आम्हाला विचार येतो की परमेश्वर माझ्या बरोबर नाहीये, मी एकटाच आहे. हालेलुया. मग या अगोदर हे प्रश्न का वर आलेत? हालेलुया. या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आज परमेश्वर आम्हाला देणार आहे. सो एक वचन आम्ही वाचूया की 2 तिमोथी 1 आणि वचन 12. 2 तिमोथियन चॅप्टर 1 वर्स 12. हे वचन, हा भाग आम्हाला कंटिन्यू वाचायचा आहे या संपूर्ण भागामध्ये. वाचा. या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. ओके. तो या ठिकाणी म्हणतो की मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे. आम्ही म्हणूया मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे. बाळा तू इकडे एका बाजूला बस, एका बाजूला बस. या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो पौल काय म्हणतो? मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? कोणावर विश्वास ठेवता? परत एकदा, कोणावर विश्वास ठेवता? एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही परमेश्वरावरती विश्वास करतो, परंतु आम्हाला पहिला विश्वास येशूवरती करायचा आहे. कारण देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की आम्ही डायरेक्टली पित्याकडे जाऊ शकत नाही. पित्याकडे जाण्यासाठी आमचा एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कोण? कोण? हालेलुया. म्हणजे आम्हाला पहिला विश्वास कोणावरती ठेवावा लागेल? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. आता आणखी कन्फ्युजन होईल की पिता पुत्र एकच आहे, पवित्र आत्माही एकच आहे, मग डायरेक्टली पित्यावरती विश्वास ठेवला तर काय? परंतु वचनाची पूर्तता आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आम्हाला जर पित्याकडे जायचं, जर पित्याकडे जाण्यासाठीचा मार्ग येशूच आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, आणि माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही, जाऊ शकत नाही. सो पित्याकडे जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि या ठिकाणामध्ये जो पौल आहे, पौल काय म्हणतो की मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे. विश्वास ठेवणं या संबंधी वचन आम्हाला सांगतं योहान कृष्णवर्तमान अध्याय 3 आणि वचन 16. जॉन चॅप्टर 3 वर्स 16 या ठिकाणामध्ये या विश्वासासंबंधी वचन काय सांगत आहे वाचूयात. योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलत्याला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
विश्वास ठेवणाऱ्याला काय मिळतं? विश्वास ठेवतो. आम्ही सर्वजण म्हणूया विश्वास ठेवतो. थोडं जोरात बोलूया. ओके, कोणावरती विश्वास? काय सांगितलंय वचनामध्ये? वाचा परत. कोणावरती विश्वास ठेवायचा आहे? जो कोणी त्याच्यावर विश्वास जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो म्हणजे कोण? हालेलुया. सो जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. आता पौल काय म्हणतो की मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो काय करतो? मी त्याला जाणतो, मी त्याला ओळखतो. हालेलुया. आणि म्हणूनच तो गॅरंटीने म्हणतो की माझ्या जीवनामध्ये जे दुःख मी सोसत आहे, ज्या दुःखातून मी जात आहे, त्याची मला लाज वाटत नाही. मला माहिती की माझा प्रभू मला यातून बाहेर काढेल. हालेलुया. त्याला ओळखणं फार गरजेचं आहे. जर प्रभूला तुम्ही ओळखता पर्सनली, पर्सनली ओळखणं, वैयक्तिक ओळखणं फार गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक ओळखतो तो कुठल्याही गोष्टीची लाज बाळगत नाही. दुःख येऊ द्या, आजार येऊ द्या, चिंता येऊ द्या, काळजी येऊ द्या, समस्या येऊ द्या, व्याधी येऊ द्या, आर्थिक अडचणी येऊ द्या, तो व्यक्ती लाजणार नाही. त्याला माहिती की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो. आम्ही म्हणूया मी त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो. परंतु त्यासाठी आम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. योहान 3:16 मध्ये म्हणलेलं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणखी एक वचन आम्ही वाचूया रोम 10 आणि वचन 9 मध्ये. रोमन चॅप्टर 10 वर्स 9, रोमन 10:9, रोम 10:9 मध्ये की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. ओके, विश्वास ठेवायचा आहे, पण काय विश्वास आणि कोणता विश्वास, ही गोष्ट महत्वाची आहे ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, विश्वास ज्या वेळेस आम्हाला ठेवायचा आहे तो विश्वास काय ठेवायचा आहे आणि कोणता विश्वास ठेवायचा आहे या संबंधी वचन सांगतं की आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्तावरती जो विश्वास करायचा आहे या वचनामध्ये सांगितलंय. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आम्हाला अंतःकरणामध्ये विश्वास काय करायचा आहे? हालेलुया, येशू प्रभू आहे. अंतःकरणात काय विश्वास करायचा आहे? थोडं जोरात बोला. आणि आपल्या मुखाने काय कबूल करायचंय? येशू प्रभू आहे आणि पित्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केला आहे. जो कोणी आपल्या मुखाने आपल्या अंतःकरणाने पियानो या गोष्टी बोलतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये पियानो या गोष्टीवरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. आणि आमच्या प्रत्येकांना पियानो वचन 9 आणि 10 वाचा. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. ओके, वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पौलाने रोमकराच्या या लोकांना या पत्रात जी गोष्ट नमूद केलेली आहे, जर त्यांनी ही गोष्ट रोमच्या लोकांना लिहिली तर हा विश्वास तो स्वतः करत नाही का? हाच विश्वास तो करतोय. आणि हा विश्वासच आमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि हाच विश्वास आम्हाला इतरांना द्यायचा आहे की येशू प्रभू आहे हे तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये काय करा, काय करा. ओके, येशू प्रभू आहे असं तुम्ही आपल्या मुखाने कबूल करा आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवा. हालेलुया. आपल्या मुखाने काय बोलायचंय? येशू प्रभू आहे. आणि अंतःकरणामध्ये काय म्हणायचंय? काय काय विश्वास ठेवायचा आहे? की त्याला पित्याने मेलेल्यातून जिवंत केला आहे. आणि जो कोणी या दोन्ही गोष्टी करतो त्या व्यक्तीचं तारण होतं. आणि तारण हे आमच्या कर्मांनी होत नाही, आमच्या कृतीने होत नाही, चांगल्या गोष्टींनी होत नाही, तर तारण केवळ आणि केवळ येशूच्या नावामध्येच होतं. हालेलुया. सो आणखी एक वचन आम्ही वाचूया. योहान कुशुवर्तमान अध्याय 3 आणि वचन 36 मध्ये. जॉन चॅप्टर 3 वर्स 36. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. हालेलुया. वचन एकदम स्पष्ट आहे. कुठली गोष्ट झाकून ठेवली जात नाही की आम्हाला ती माहिती होणार नाही.
प्रत्येक स्वरूपाने देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं. परत एकदा वाचूया. जो पुत्रावर विश्वास जो ठेवतो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले त्याला आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. होणार आहे असं म्हणले नाहीये. काय झालं आहे? काय झालं आहे? काय झालं आहे? कशाने? प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केल्याने. आणि काय विश्वास केल्याने? येशू प्रभू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केला आहे, हा विश्वास आम्ही करतो. आणि हा विश्वास जो कोणी करतो प्रियानो, त्या व्यक्तीला काय प्राप्त झालेला आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. देवाचा क्रोध राहतो म्हणजे काय? काय वाटतं? देवाचा क्रोध राहतो म्हणजे काय? ओके, हालेलुया. देवाचा क्रोध त्या व्यक्तीवरती राहतो म्हणजे काय? त्यांनी किती आपल्या हातामध्ये काम घेऊ द्या, त्याला यशच येणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं की यश देणे देवाच्या हाती आहे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आतोनात वेदना, आतोनात समस्या, आतोनात अडचणींना त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं, कारण तो देवाचं ऐकत नाहीये. परंतु तो व्यक्ती जर पुत्राचं ऐकायला लागला तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट त्याला तारण मिळते, त्याला तारण प्राप्त होतं. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या समस्या त्याच्या राहत नाही, तर त्या समस्या पुत्राच्या बनतात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बनतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या समस्या बनल्यानंतर आता मला सांगा, प्रभू त्या समस्येमध्ये आम्हाला राहू देईल का? मुळीच राहू देणार नाही. हालेलुया. कारण आमचं जीवन ते प्रभूचं जीवन बनतं. कारण पाऊल काय म्हणतो? आता मी स्वतः ठाई मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या ठाई ख्रिस्त जगतो त्या व्यक्तीचं जीवन त्या व्यक्तीचं वैयक्तिक राहत नाही, तर ते जीवन ते ख्रिस्ताचं बनतं. आणि ख्रिस्ताचं जीवन बनल्यानंतर त्या जीवनामध्ये समस्या, अडचणी, दुःख, निराशा, आपत्ती, आजारपण या गोष्टी राहतील का? राहतील का? मुळीच राहणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्हाला कायम पुत्राचं ऐकायचंय. पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं ऐकायचंय. त्याचं ऐकायचंय म्हणजे त्याच्या वचनातून आम्हाला ऐकायचंय, वचन पालन करायचं आहे, वचन ऐकायचंय, वचनाचं मनन आम्हाला करायचंय. आणि त्यावेळेस नक्की तो आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करेल. तो आमच्या जीवनातील जो क्रोध त्याच्या लेकरांवरती जो तो ठेवू इच्छितो, तो क्रोध तो काढून घेईल. कारण त्याची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा, त्याची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी प्रियांनो, आम्ही पाऊलाचा आत्मविश्वास या संबंधी आम्ही पाहतो की पाऊल ज्या प्रकारे तो जी गोष्ट नमूद करत आहे. परत एकदा ते वचन आम्ही वाचूया. 2 तिमोथी 1:12 मध्ये. या कारणाने ही दुःखे मी सोशित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो. आणि त्याला मी जाणतो, त्याला मी जाणतो या शब्दामध्ये प्रियांनो फार मोठ्या गोष्टी आहेत. त्याला जाणतो, वैयक्तिकरित्या ओळखणं, हा त्याचा जो वैयक्तिक विश्वास आहे प्रियांनो. या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की परमेश्वराच्या व्यक्तीवरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती तो वैयक्तिकरित्या विश्वास करतो आणि वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो. कसं ओळखतो माहिती आहे? ज्यावेळेस त्याची आत्म्यातून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर भेट झाली, त्याने पूर्णपणे आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. जे वचन आत्ताच आम्ही वाचलं ते परत एकदा आम्ही वाचूया. प्रेषित 9 आणि वचन 5 वाचा बरं. काय म्हणले त्या ठिकाणी? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तोच मी आहे. पुढे वाचा. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात येईल. तू काय करावायचे हे तुला काय होईल? सांगण्यात येईल. परंतु त्या वेळामध्ये त्याने आपलं सर्वस्व समर्पित केलं. आम्ही म्हणूया समर्पित केलं. समर्पित झाला, तो पूर्णपणे समर्पित झाला. तो मानसिक, वैचारिक, बौद्धिक, आत्मिक, शारीरिक
सर्वांगीण स्वरूपाने प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित झाला. आणि समर्पित झाल्यानंतर प्रियानो आता प्रभूने काय सांगितलं त्याला, तुला काय करायचं हे मी तुला कळवील. हालेलुया, हालेलुया. असंच वचन वाचा. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात. तू काय करावायचे मी तुला काय करेल सांगेन. आणि आम्ही पाहतो की पौलाने जे काम केलं ते इतर 12 प्रेषितांनी काम केलं नाही. हालेलुया. आणि तरी सुद्धा पौल काय म्हणतो, मी एक प्रेषित आहे. तो तर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य नव्हता, परंतु काय म्हणतो, मी एक प्रेषित आहे. तो प्रेषित या स्वरूपाने, कारण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने आत्म्याच्या द्वारे त्याची भेट घेतली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुला काय करायचंय हे मी तुला सांगेल. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस प्रभू आमची निवड करतो, प्रभू ज्यावेळेस आम्हाला प्रियानो त्याच्या तारणाने तो शिक्कामोर्तब करतो, आम्हाला या जगातून तो वेगळं करतो प्रियानो, त्या वेळामध्ये आम्हाला काय करायचंय प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला सांगतो, शिकवतो, समजवतो की आम्ही काय करायला पाहिजे. पण चुकीच्या गोष्टी तो मुळी सांगत नाही बरं का. हालेलुया. चुकीच्या गोष्टी प्रभू त्याच्या आत्म्यातून मुळीच सांगत नाही, ही गोष्ट सुद्धा तितकी स्पष्ट आहे. योग्य गोष्टी प्रभू आम्हाला स्पष्ट करत असतो, सांगत असतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही या गोष्टीची स्पष्टता घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस पौलाने आपलं जीवन समर्पित केलं प्रियांनो, त्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो या गोष्टी सांगण्यात आल्या की त्यांनी काय करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो की जगातील अनेक देशांमध्ये प्रियांनो पौल गेला आणि अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये तो गेला आणि अनेक ठिकाणामध्ये प्रियांनो त्याने मंडळाची स्थापना केली. हालेलुया. हे प्रेषितीय काम प्रियांनो पौलाने आपल्या जीवनामध्ये केलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो काय आम्ही करायचंय, आता आम्हाला सेवा करायची असं याचा अर्थ होत नाहीये, परंतु आम्ही प्रत्येकाने प्रियांनो आत्मिकरित्या आमचं विश्वासाचं जीवन आम्ही जगत असताना आम्ही सुद्धा काय करावं हे प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या दासांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या द्वारे सुद्धा प्रियांनो तो आमच्याशी बोलत असतो. हालेलुया. आणि आम्हाला तो सांगत असतो की आम्ही काय करायला पाहिजे. हालेलुया. प्रभू आमच्याशी वेगवेगळ्या स्वरूपाने तो बोलत असतो, दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या द्वारे. प्रभूची इच्छा आहे की त्याने आमची प्रत्येकांची भेट घ्यावी. आम्ही ती भेट घेण्यासाठी आम्ही तत्पर असणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी आम्ही सर्वस्व समर्पित करणं आवश्यक आहे. जर आम्ही प्रभूला सर्वस्व समर्पित करतो तर प्रभू नक्की आम्हाला सांगतो की आम्ही काय करायचंय. हालेलुया. आम्हाला काय करायचंय प्रभू नक्की आम्हाला सांगतो. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये पौल ज्या प्रकारे आत्मविश्वासाने तो म्हणतो की मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मी जाणतो, मी त्याला ओळखतो, मी त्याला पारखतो. फुल गॅरंटी असते. हालेलुया. फुल गॅरंटी की प्रभू मला कधी सोडणार नाही. ज्या प्रकारे एक मुलगा प्रियांनो एका विहिरीमध्ये पडतो आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर प्रियांनो अनेक लोक प्रियांनो त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतात. ती विहीर जी असते ती कोरडी विहीर असते आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये प्रियांनो तो मुलगा पडल्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडतो आणि अनेक लोक प्रियांनो त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. त्या मुलाला वाचवण्यासाठी प्रियांनो एक दोरी सुद्धा टाकली जाते आणि दोरी टाकल्यानंतर प्रियांनो तो मुलगा जो विहिरीमध्ये आहे त्या विहिरीमध्ये असलेल्या मुलाला ते लोक म्हणतात की ती दोरी पकड, आम्ही तुला वर ओढू. परंतु तो मुलगा काय म्हणतो, नाही, मी ही दोरी पकडणार नाही आणि मला तुम्ही वर काढू नका. तुम्ही माझ्या वडिलांना बोलवा, तुम्ही माझ्या बाबांना, माझ्या पप्पांना तुम्ही बोलवा आणि त्यांना ती दोरी पकडायला लावा. ज्यावेळेस ते दोरी पकडतील आणि ती दोरी खाली सोडतील, मला विश्वास आहे की ते मला मधीच सोडणार नाही. मला गॅरंटी की ते मला या विहिरीतून इझिली ते बाहेर काढतील. प्रियांनो आमचा विश्वास प्रभूवरती इतका ठाम असला पाहिजे की आम्ही किती समस्यामध्ये, किती दलदलीमध्ये, किती संकटामध्ये, किती आजारपणामध्ये जरी आम्ही पडलो तरी प्रियांनो पौलासारखा विश्वास असला पाहिजे की मी त्याला जाणतो, मी ज्याच्यावरती विश्वास ठेवतो मी त्याला जाणतो, तो मी नक्की या संकटातून, दुःखातून प्रभू मला नक्की बाहेर काढेल. हालेलुया. सो प्रियांनो आमच्या जीवनामध्ये पौला समान प्रियांनो विश्वास पूर्णपणे असणं गरजेचं आहे. आत्मविश्वास की तो प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे विश्वास करतो. प्रियांनो त्याच प्रकारे
परमेश्वराच्या सामर्थ्यावरती प्रियांनो तो आधारित त्याचा विश्वास आहे. पौल पुढे म्हणतो की, वचन परत एकदा वाचूयात की तेच वचन 2 तिमोथी 1:12 मध्ये, 2 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 12. या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे. माझी ठेव म्हणतो तो, माझी ठेव म्हणजे परमेश्वर, तो प्रभू काय आहे? सक्षम आहे. सक्षम असणं कुठल्या प्रकारमध्ये प्रियानो तो दुर्बल नाहीये. गॅरंटेड, फुल गॅरंटी त्याला की माझा प्रभू कसा आहे? सक्षम आहे. माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यासाठी. कोणता दिवस? कोणता दिवस? वाचा पुढे. असा माझा भरोसा आहे, ज्या सुवचनाचा नमुना नाही, तेच वचन वाचा. ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. ओके, त्या दिवसासाठी, की ज्या दिवसासाठी परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये राखून ठेवलेला आहे, आणि तो कायम आम्हाला राखून ठेवेल. आता आमचा विश्वासा जो विषय आहे, तो विषय काय आहे? विषय काय आहे? परमेश्वर खरोखर आम्हाला वाचू शकतो का? ज्या मी तारलेला आहोत, तारण प्राप्त झालेला आहोत आम्हाला, आणि ज्यांना तारण प्राप्त करून घ्यायचंय त्यांना, त्या दिवसासंबंधी तो दिवस कोणता? की जो दिवस प्रभूने आमच्या प्रत्येकांना तो देऊ करू इच्छित आहे, तो दिवस म्हणजे वाचूयात 1 पेत्र 1:5 मध्ये. 1 पीटर चॅप्टर 1 वर्स 5. 1 पेत्र 1:5. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून, जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया, हालेलुया. ते वतन स्वर्गात राखून ठेविले आहे. सो आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रियांनो ते वतन मिळावं. कोणतं वतन? हालेलुया. कोणतं वतन? ओके, स्वर्गाचं वतन, स्वर्गीय वतन. आम्ही या जगामध्ये प्रियांनो परके आहोत, या जगामध्ये आम्ही उपरी आहोत, या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत. हे जग, ही पृथ्वी आमची सर्व काळची प्रियांनो ठिकाणाची जागा मुळीच नाहीये. आम्ही या ठिकाणामध्ये प्रवासी आहोत, आणि प्रवासी व्यक्ती कदापिही त्या ठिकाणावरती आपला जीव, आपलं मन तो लावू देत नाही किंवा लावत नाही. बरोबर आहे? जर आपण एखाद्या एसी कोच मध्ये तुम्ही जर प्रवास करतायत, एसी कोच मध्ये तुम्ही प्रवास करतायत, आणि प्रवास करत असताना किती वेळासाठी तो तुम्ही प्रवास करताय? 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास, 12 तास, 24 तास. ओके, आपण हा विश्वास करतो का हेच माझं घर आहे, किंवा त्या स्वरूपाने आपण वागतो का, राहतो का? नाही. आपल्याला माहिती की आपण इथून बसलो आणि त्या ह्या ठिकाणी आपल्याला उतरायचंय. राईट? किती चांगली जागा आपल्याला मिळाली असेल, किती चांगली ती एसी कोच जागा असेल, तरी सुद्धा आम्हाला याच स्वभावाने, याच विचाराने आपण राहतो की मला उतरायचंय आणि या स्टेशनला उतरून मला पुढे जायचंय. सो त्याच प्रकारे आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण या जगामध्ये प्रवासी आहोत. या जगामध्ये आमचं कायमचं वास्तव्य असणार नाही, आम्ही या जगामध्ये कायम राहणार नाही, तर या ठिकाणाहून आम्हाला जायचंय, आणि आमचं कायमचं वतन, कायमचं राहण्याचं ठिकाण हे स्वर्ग आहे, परमेश्वराचं वसतिस्थान आहे, की ज्या ठिकाणी परमेश्वर आहे, ज्या ठिकाणी प्रभू आहे, त्या ठिकाणामध्ये आम्हाला त्याच्या गौरवासाठी जायचंय. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की ते प्राप्त व्हावे जे तारण शेवटच्या
काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेविले आहे. सो आमचा प्रत्येकांचा हा विश्वास असला पाहिजे की जे वतन आम्हाला स्वर्गामध्ये राखून ठेवलेलं आहे ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. हालेलुया. स्वर्गामध्ये मिळणारं जे वतन आहे त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रियानो आम्ही तत्पर व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सिद्ध व्हायला पाहिजे. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी नव्हे. जगातल्या गोष्टींची आवश्यकता आम्हाला किती आहे हे आमच्या प्रभूला माहिती आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं मागणी आणि कल्पनापेक्षा तो आम्हाला अधिकतेने उत्तम देणारा तो परमेश्वर आहे. आमची आवश्यकता किती आहे काय आहे हे परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. यशाया 26 आणि वचन 4 मध्ये. आयझाया चॅप्टर 26 वर्स 4. यशाया 26 आणि वचन 4 वाचूयात. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. वचनात याची स्पष्टता दिलेली आहे की परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा. किती वेळ? आणखी एकदा. सर्व काळासाठी भाव. भाव ठेवणं आणि सर्व काळासाठी भाव ठेवणं आणि कधी कधी भाव ठेवणं यामध्ये फरक आहे ना. हालेलुया. 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 सो सर्व काळासाठी जर आमचा परमेश्वरावरती भाव आहे कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे आणि याच्या बद्दलची प्रियानो शाश्वती पाऊलाला आहे. आणि म्हणून पाऊल काय म्हणतो की मी जे दुःख सहन करत आहे याची मला लाज वाटत नाही. मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मी जाणतो, मी त्याला ओळखतो. प्रियांनो, पौलाने यशाचा ग्रंथ सुद्धा वाचलेला आहे. त्याला कडकडीत शिक्षण मिळालंय कारण आम्ही पवित्र शास्त्रातून याची स्पष्टता आम्हाला येते की प्रभू येशू ख्रिस्ताने जो धर्मग्रंथ जो शास्त्रपाठ त्याने त्या सभास्थानामध्ये वाचला तो काय ग्रंथ होता? यशाचा ग्रंथ होता. आणि तो ग्रंथातून जो भाग त्याने वाचला की पवित्र जो अभिषेक माझ्यावरती उतरून आला. हालेलुया. की या संबंधी त्याने वचन वाचलं याची स्पष्टता मला येते की पौलाने सुद्धा यशाचा ग्रंथ वाचलेला आहे आणि यशाचा ग्रंथ त्याला माहिती आहे. आणि म्हणून प्रियांनो तो सुद्धा काय म्हणत आहे की माझा जो भाव आहे, माझा जो विश्वास परमेश्वरावरती आहे तो विश्वास मी पूर्णपणे त्याच्यावरती ठेवतो. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत असताना मी त्याला जाणतो. तो मला माहिती आहे तो आश्रयदुर्ग आहे. मी सर्व काळ त्याच्यावरती भाव ठेवतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही सुद्धा परमेश्वरावरती सर्व काळासाठी भाव ठेवणं गरजेचं आहे. जो व्यक्ती परमेश्वरावरती सर्व काळासाठी भाव ठेवतो परमेश्वर त्याचा आश्रयदुर्ग बनतो. आणि परमेश्वर त्याच्या समस्यातून, अडचणीतून, दुःखातून, निराशातून, त्याच्या पापातून परमेश्वर त्याला बाहेर काढतो. बोलो येशू मसीह की. प्रभू सोडून देत नाही, प्रभू टाकत नाही, तर तो परमेश्वर त्याच्या लेकरांबरोबर कायम राहतो. हालेलुया. सो आणखी आम्ही पाहूया की परमेश्वराच्या वचनावरती प्रियांनो आधारित पौलाचं विश्वास आहे. आम्ही जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की त्याने आपलं मन त्याने वळवलं. आणि आमच्या प्रत्येकानं सुद्धा प्रियांनो मन वळवणं फार गरजेचं आहे. विश्वास करण्यासाठी प्रियांनो मन वळवणं आवश्यक आहे. जर आमचं मन आम्ही वळवलं नाही तर प्रियांनो आमचा जो विश्वास आहे तो आधांतरित असेल, अंधारामध्ये आमचा विश्वास असेल. आणि समस्या आल्या, दुःख आले, निराशा आल्या, आपत्ती आले, आजारपण आलं तर आम्ही लगेच मागे फिरू. नाही, प्रभू तर माझ्या बरोबर नाहीये. जो व्यक्ती पूर्णपणे मन वळवतो, पौलाने आपलं पूर्णपणे मन वळवलं की नाही? त्याने आपल्या बुद्धीवरती, आपल्या ज्ञानावरती, आपल्या चातुर्यावरती, आपल्या शिक्षणावरती, आपल्या संपत्तीवरती त्याने भरोसा ठेवला नाही, तर त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती भरोसा ठेवला, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. हालेलुया. आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं की अनेकांना प्रियांनो आपल्या सत्तेवरती, आपल्या कडे असलेल्या पदावरती, आपल्याकडे असलेल्या पैशावरती, आपल्याकडे असलेल्या ज्ञानावरती, आपल्याकडे असलेल्या नावावरती प्रियांनो अनेकांना प्रियांनो भरोसा आहे. परंतु पौलाने आपलं सर्वस्व मन परिवर्तित त्याने केलं. त्याने आपलं मन वळवलं. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की पौल हा उच्च शिक्षित होता, तो मुळीच अशिक्षित नव्हता.
त्या वेळामध्ये पियानो त्याला जे शिक्षण मिळालं एका उच्च शिक्षित असलेला तो व्यक्ती आहे. हालेलुया, उच्च शिक्षित. आणि जे शिक्षण त्याच्याकडे आहे, एक वेळेस अशिक्षित लोकांना प्रभूबद्दल सांगायला सोपं जातं, पण सुशिक्षित लोकांना पियानो सांगायला फार अवघड जात आहे. बरोबर आहे सिस्टर? लवकर विश्वास करत नाही, परंतु जर त्यांनी विश्वास केला तर तो विश्वास इतका प्रबल असतो, इतका गॅरंटेड असतो की ते परत कधीच मागे फिरत नाही. हा माझा अनुभव आहे. विशेषतः डॉक्टर, वकील असतील, शिक्षक असतील, या पेशातल्या लोकांना पियानो प्रभूबद्दल सांगायला आणि त्यांना विश्वास करायला फार अवघड जातं. ते लोक ऐकून घेतात, परंतु विश्वास करायला त्यांना अवघड जातं, कारण त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती पियानो अनेक गोष्टींच्या त्या सर्व गोष्टी ते चाचपतात की ह्या गोष्टी खरंच आहेत का. परंतु ज्या वेळेस याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येतो पियानो, ते मागे फिरत नाही. पाऊला संबंधी या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पाऊल उच्च शिक्षित आहे. तो म्हणतो की मला कडकडीत शिक्षण मिळालं आणि धर्म नियमशास्त्राचं कडकडीत शिक्षण मिळालेलं असताना पियानो आता त्याचं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर इन्काउंटर होतं, आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची भेट होते आत्म्याच्या द्वारे, पियानो तो मागे फिरत नाही. अनेक मंडळाची स्थापना त्याने केली, आणि म्हणून पियानो त्याने वचनावर आधारित पियानो त्याने विश्वास केला. एक वचन आम्ही वाचतो पियानो, इफिस 2:8-9. इफिस 2:8-9. त्याच्या या लिखाणातून आम्हाला याची स्पष्टता येते. पौलाने इफिसच्या मंडळीला या पत्रातून जी गोष्ट नमूद केली, वाचा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. मध्ये आम्हाला याची स्पष्टता येते की पौल कृपेच्या द्वारे तारण प्राप्त होतं, ही गोष्ट तो नमूद करतो. आणखी योहान 6:47 या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे, योहान 6:47, जॉन 6:47 या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. गॅरंटी. हालेलुया. आणि विश्वास कसा ठेवला पाहिजे? सार्वकालिक. गरज पडली त्याच वेळेस नाही. हालेलुया. गरज पडली त्याच वेळेस विश्वास ठेवायचा, आणि गरज संपली, प्रभू कोण आणि मी कोण माहिती नाही. हालेलुया. असं आमचा विश्वास असता कामा नाही. आणि म्हणून यशाने आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं की तुम्ही सर्व काळासाठी, सर्व काळ तुम्ही परमेश्वरावरती भाव ठेवा. भाव, विश्वास. आणखी योहान 10:28, जॉन चॅप्टर 10:28. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताची ही देणगी आहे की आम्हाला प्रत्येकांना ही देणगी मिळते. काय देणगी आहे? की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. जर प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देत असेल तर ही देणगी आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकतो का? मुळीच नाही. कारण ही देणगी त्याला प्रत्येकांना द्यायची आहे. हालेलुया. प्रत्येकांना द्यायची आहे. परंतु ही देणगी त्यांनाच मिळते की जो व्यक्ती येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे, आणि जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो की येशूला, प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केला आहे. काय देणगी देतो? बोले यीशु मसीह की. काय देणगी देतो प्रभू येशू ख्रिस्त? इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन. आणि सार्वकालिक जीवन ही प्रभू येशू ख्रिस्ताकडनं मिळणारी देणगी आहे, आणि याची शाश्वती कोणाला येते? पौलाला. वाचूयात आणखी एक वचन, योहान 10:28-29. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले
ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेणार नाही. ओके. सो या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगत आहे की आम्हाला मिळालेली जी देणगी आहे, देणगी मिळाल्यानंतर ती देणगी आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. एकदा मिळालं तारण, एकदा मिळालं ते तारण तुमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं तारण तुमचं वैयक्तिक तारण आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जे तारण मिळालं ते तारण सैतानाने काढून घेतलं का? त्याच्याकडे ते सामर्थ्य नाहीये, ती शक्ती त्याच्याकडे नाहीये. तारण देण्याचं सामर्थ्य, कृपा ही केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आहे. हालेलुया. आणि जर त्याने आम्हाला तारण दिलं तर ते तारण कोणीही आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून जे कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. बोलू येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही वाचूया. रोमकारासपत्र 1 आणि वचन 8 मध्ये. रोमन चॅप्टर 1 वर्स 8. रोम 1:8. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जग जाहीर होत आहे. हालेलुया, हालेलुया. सुप्रियांनो, आमचा प्रत्येकांचा जो विश्वास आहे तो जग जाहीर होणं आवश्यक आहे. आणि आम्हा प्रत्येकांवरती जी प्रभूची कृपा झालेली आहे प्रियांनो, ती कृपेच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना त्याने तारण प्राप्त करून दिलेलं आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया प्रियांनो. रोम 4 वचन 5 ते 8. रोमन चॅप्टर 4 वर्स 5 to 8. पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविण्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणितो, त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करीतो. ते असे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे व ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशोबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. प्रियांनो, ज्या व्यक्तीला प्रभूने तारण प्राप्त करून दिलेला आहे त्या व्यक्तीला दंडाज्ञा मुळीच नाहीये. कारण वचन सांगतं की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशोबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. आमचे प्रत्येकांचे पाप कसे क्षमा झाले? येशूच्या रक्ताने ना. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. परंतु आमच्यावरती झालेली जी कृपा आहे त्या कृपेच्या कारणाने पियांनो त्याने आमच्या प्रत्येकांचे पाप जशी पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके आमचे पाप त्याने आमच्यापासून दूर केले आहे. वी आर नॉट सिन. आम्ही आता सिनर नाहीये, आम्ही आता पापी नाहीये, तर आता आम्हाला प्रत्येकांना त्याने तारण प्राप्त करून दिलेले, आम्ही तारण प्राप्त झालेले, आम्ही प्रत्येक जण त्याचे प्रिय पुत्र, त्याचे प्रिय लेकर आहोत. हालेलुया. सो म्हणून प्रियांनो एक वचन आम्ही वाचूयात. रोमकारासपत्र अध्याय 8 आणि वचन 38-39. रोमन चॅप्टर 8 वर्स 38-39 वाचा. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावायला समर्थ होणार नाही. हालेलुया. सो कुठली गोष्ट आम्हाला प्रभूपासून विभक्त करेल? जो व्यक्ती प्रभू जवळ आहे, ज्या व्यक्तीकडे सार्वकालिक जीवन आहे, ज्या व्यक्तीला तारण मिळालेलं आहे, त्या व्यक्तीला प्रभूपासून कोण विभक्त करू शकेल? वचन सांगतं की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपल्या प्रभू याच्यामध्ये देवाने आपल्यावर जी प्रीती केली आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाही. कुठलीही गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून, त्याच्या तारणापासून विभक्त मुळीच करू शकत नाही. करू शकते का? नाही करू शकत. जर आम्हाला कुठली गोष्ट प्रभूच्या प्रेमापासून, प्रभूच्या तारणापासून विभक्त करू शकत नाही तर प्रियांनो आम्हाला सुद्धा त्याच्याबरोबर चिटकून राहणं फार गरजेचं आहे बरं का. हालेलुया, हालेलुया. जर प्रभू आम्हाला विभक्त होऊ देऊ इच्छित नाही तर आमचं कर्तव्य बनतं की आम्ही त्याच्याबरोबर बिलगून राहणं, त्याला चिटकून राहणं आवश्यक आहे.
जर आम्ही त्याला बिलगून राहिलं नाही तर पियानो सैतान धूर्त आहे. सैतान कोणावरती जास्त अटॅक करतो माहिती आहे? विश्वासणारे पण कमजोर विश्वासणाऱ्यावरती. कमजोर जे दुर्बल आहेत त्यांच्यावरती तो जास्त अटॅक करतो. जे शक्तिशाली विश्वासणारे त्यांच्या जवळही तो येत नाही. त्याला माहितीये की हे मागच येऊ शकत नाही, हे प्रभूला सोडू शकत नाही, त्याला माहिती. म्हणून दुर्बल जर आम्ही विश्वासणारे आहोत, आमची सहभागिता कमतरतेची आहे, आम्ही फार कमी वचन वाचतो, आम्ही फार कमी प्रार्थना करतो, तर पियानो आम्ही दुर्बल ठरतो. आणि दुर्बल जो विश्वासणारा आहे, सैतानाचं ते पहिलं भक्ष्य आहे, पहिली शिकार ती त्याची आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं की कुठलीही गोष्ट आम्हाला प्रभूच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. आणि म्हणून पियानो आम्हाला मिळालेलं जे तारण आहे, ते तारण आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आम्हाला ती देणगी मिळाली, आम्हाला ते बक्षीस मिळालेलं आहे. आणि जे बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे, ते बक्षीस, ती देणगी अशीच मिळालेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे पियानो आम्हाला प्रत्येकाला ती देणगी मिळालेली आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया योहान 6:37 मध्ये. जॉन चॅप्टर 6 वर्स 37. योहान 6:37. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी त्याला मुळीच घालून देत नाही, कारण पित्याने ते त्याला दिलेलं आहे. हालेलुया. पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि जो कोणी माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, तर कधीच असं समजू नका की प्रभू तुम्हाला तसं घालून देईल. हालेलुया. तुम्ही कोणत्या विश्वासाने आलात, कोणत्या भावनेने आलात, प्रभूला माहिती आहे. गॉड नोज आवर हार्ट. आमचं हृदय जाणतो, आमच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये किती आम्ही दुःखित आहोत, किती आम्ही चिंतित आहोत, किती आम्ही वेगवेगळ्या समस्याने आम्ही ग्रासलेले आहोत. या प्रत्येक गोष्टी हृदयातून आम्ही केलेली प्रार्थना, आम्ही केलेली आरोळी प्रभू ऐकतो प्रियांनो. त्या प्रभूला माहिती की आमच्या अंतःकरणाची आरोळी त्याला माहिती आहे, त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये म्हणत आहे, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. प्रभू आम्हाला कधीच घालून देणार नाही. आणखी एक वचन आम्ही वाचूया योहान 3 आणि वचन 3 वाचा. जॉन चॅप्टर 3 वर्स 3. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ओके. आणखी एक वचन वाचा 5 ते 7. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. ओके. या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की नव्याने जन्मले वाचून कोणीही देवाचे राज्य पाहता येत नाही. देवाचं राज्य पाहण्यासाठी नवीन जन्म गरजेचा आहे. हालेलुया. नवीन जन्म. आम्ही सर्वजण म्हणूया नवीन जन्म, नवीन जन्म, नवीन जन्म. फार आवाज खाली गेला आहे. हालेलुया. नवीन जन्म. हालेलुया. नवीन जन्म हा शब्द सुद्धा नवीनच यायला पाहिजे ना. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहता येत नाही. देवाचं राज्य पाहण्यासाठी, सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी, देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन जन्म होणं गरजेचं आहे. आणि नवीन जन्म कसा, या संबंधी सांगितलंय की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आम्हाला आत्मिकरित्या जन्म होण्यासाठी, नवीन जन्म होण्यासाठी आम्हाला पाण्याने आमचा जन्म होणं गरजेचं आहे. पाण्याने जन्म होणं म्हणजे काय? हालेलुया. बाप्तिस्मा होणं आवश्यक आहे. जर बाप्तिस्मा झाला नाही आणि किती जरी आम्ही धार्मिकतेचं जीवन आम्ही जगलो, तर पियानो स्वर्ग आम्ही पाहू, पण स्वर्गामध्ये आम्ही जाऊ शकणार नाही. दिसेल, नरकातून दिसेल, स्वर्ग खूप सुंदर आहे, पण तिथं जाण्यासाठी आजच याची तरतूद करावी लागेल की ती म्हणजे आम्हाला पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा घ्यावा लागेल. निर्णय करून आम्हाला ती गोष्ट करावी लागेल. हालेलुया. आता बाप्तिस्मा
कुठं घ्यायचा हा प्रश्न नाहीये. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाप्तिस्मा वाहत्या पाण्यामध्ये, हालेलुया. काही जणांना प्रश्न पडतो की जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला तिथेच तळ्यामध्ये, मळ्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा हौदामध्ये, असं मुळीच नाही. बाप्तिस्मा होणं आवश्यक आहे. बाप्तिस्मा होणं आवश्यक आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळविले पण त्याचा आत्म्याचा नाश झाला तर त्याला काय लाभ? आपलं आयुष्य कधी संपणार आहे माहिती का? कोणाला माहिती आहे का? माहिती नाही. हालेलुया. कोणालाच माहिती नाहीये. म्हणून जर आम्हाला माहिती नाही की आमचं आयुष्य कधी संपेल, तर त्याच्या अगोदर आम्हाला निर्णय करणं गरजेचं आहे की मला बाप्तिस्मा घ्यायचा, आणि तो पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा झाल्या वाचून कोणीही, वचन काय सांगतं, देवाच्या राज्यात त्याला प्रवेश नाहीये. आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होण्यासाठी त्याला बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. 1 योहान 3 आणि वचन 2 मध्ये. 1 John chapter 3 verse 2. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. क्या बात आहे. खूप सुंदर या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत. आता आपण कोण आहोत? सर्वजण म्हणूया, मी देवाचा मुलगा आहे. हालेलुया. मी देवाचा मुलगा आहे. आम्हाला गॅरंटी आहे, असली पाहिजे. आणि देवाची मुलं कसं बनू शकतो? नवीन जन्म झाल्यावरच. आणि नवीन जन्म कसा होतो? पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा झाल्यानंतरच. सो आमचा पाण्याने आणि आत्म्याने जर बाप्तिस्मा झाला तर आम्ही नवीन जन्म आमचा झाला. नवीन जन्म आमचा झाला तर आम्ही कोण बनतो? देवाची मुले बनतो. देवाची मुले. आता आपण कोण आहोत? देवाची मुले आहोत. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही, तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही बाप्तिस्मा घ्यावा. ओके. आता काय सांगतोय वचन? आता आपण देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. पुढे आपण काय होणार आहोत? क्या बात आहे. त्या प्रभूच्या स्थानामध्ये, ज्या ठिकाणामध्ये आम्ही असणार आहोत, आता आपण त्याची मुले आहोत. पण त्या स्वर्गामध्ये सुद्धा एक एक प्रकारच्या रँक्स आहेत. रँक्स असतात. जसं आम्ही एखाद्या कंपनीमध्ये पाहतो, एक मालक असतो, नंतर मॅनेजर असतो, त्याच्यानंतर सुपरवायझर असतात, त्याच्यानंतर काम करणारे कर्मचारी असतात किंवा ऑपरेटर असतात, आणि त्याच्यानंतर साफसफाई करणारे कामकरी असतात. ह्या रँक झाल्या एका कंपनीमध्ये. त्याच प्रकारे पियानो स्वर्गामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रँक आहे, आणि या रँक आम्हाला मिळाव्यात. आता कोणतं पद आम्हाला मिळेल हे माहिती नाही, हे आणखी प्रगट झालेलं नाही. पण आता आम्ही कोण आहोत? देवाचे मुले झाले तर पियानो तुम्ही गॅरंटीने तुम्हाला एक पद नक्कीच मिळणार आहे. हालेलुया. नक्कीच मिळणार आहे. कारण देवाची मुले होणंच पियानो एक मोठं रँक किंवा एक पद मिळणं आहे. हालेलुया. आणि एक पद जर तुम्ही प्राप्त केलं तर पुढच्या पदासाठी तुम्ही पात्रता तुम्हाला मिळण्यासाठी आता तुम्हाला काय करायचे? प्रयत्न करायचे. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही पाहतो की काही हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस एखादी नर्स जॉईंट होतात, ते जॉईंट झाल्यानंतर एक साधारणरित्या त्या नर्स असतात, आणि नर्स असल्यानंतर त्यांना पुढच्या रँकमध्ये जाण्यासाठी काही शिक्षण असेल किंवा त्यांचा अनुभव असेल, त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परीक्षा असतील, ती परीक्षा दिल्यानंतर पुढच्या रँकमध्ये जातात. सो पाळक साहेब आपल्याला माहिती आहेत. पाळक साहेबांच्या संबंधी एका छोट्या पदापासून त्यांनी सुरुवात केली, आणि छोट्या पदापासून सुरुवात केल्यानंतर त्यांनी एक एक पद पुढे 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 जात आज ते हेड ऑफ द डिपार्टमेंट झालेत, HOD. सो ही कृपा परमेश्वराकडनं आहे. सो ही गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी अनेक परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यू दिल्यात, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षणातून जात ते आता या पदावरती पोहोचलेत. म्हणून प्रियानो, आम्हाला सुद्धा त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी, मोठ्या रँक मध्ये जाण्यासाठी आता आम्हाला प्रत्येकांना त्याने पुत्र म्हणलेलं आहे. आता आम्ही कॅपेबल झालोय. आता आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी पात्रतेचं झालोय. आता पात्रता मिळाल्यानंतर आता पुढची रँक आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि ते प्रयत्न प्रियानो देवाच्या कार्या वाचून मुळीच होऊ शकत नाही. त्याचं काम आम्हाला करावं लागेल.
आम्हाला दिलेली जबाबदारी आम्हाला पूर्ण करावी लागेल, तरच प्रियांनो आम्ही पुढच्या पात्रतेसाठी आम्ही पात्र ठरू. काय म्हणलंय पुढे? आणि पुढे आपण काय होईल अजून प्रगट झालेलं नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्या सारखे होऊ. क्या बात आहे, हालेलुया. पुढे आपण कसे होऊ? त्याच्यासारखे. कोणासारखे? आणि प्रभूची पित्याची इच्छा काय आहे? की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं व्हावं. प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी आम्हाला त्याने अगोदर पात्रता दिली. ती पात्रता काय? त्याचे पुत्र झाल्यानंतर आता पुढच्या रँकसाठी आम्ही, पुढच्या गोष्टीसाठी आम्ही तयारी करावी. आणि तयारी झाल्यानंतर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखे होऊ. आणखी काय म्हणलेलं आहे? त्याच्यासारखे होऊ. हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हालेलुया. जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आणि त्याला पाहण्यासाठी ती पवित्रता आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. हालेलुया. अंतःकरणाच्या शुद्धतेशिवाय कोणीही त्या प्रभूला पाहू शकत नाही, पित्याला पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी काय पाहिजे? शुद्धता, पवित्रता. आता आम्ही परत आपल्या विषयाकडे येऊया की परमेश्वर खरोखर आपल्याला वाचू शकतो का? तर आम्ही वचन पाहिलीत की पौलाला गॅरंटी होती, त्याला फुल विश्वास होता, त्याला पूर्ण विश्वास होता की मी उच्च शिक्षित आहे. उच्च शिक्षित असताना त्याने पारखून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला. जरी त्याचं इन्काउंटर झाल्या अगोदर पियानो आम्ही पाहतो की त्याच्याकडे जे ज्ञान आहे, त्याच्याकडे जे वचनाचं ज्ञान आहे, यशाच्या ग्रंथाचं ज्ञान आहे, त्याच प्रकारे पियानो त्याच्याकडे असलेल्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचं ज्ञान आहे. या सगळ्या गोष्टी त्याने तोलून मापून पाहिल्या आणि त्याने काय करावं याचं शिक्षण पियानो आत्म्याच्या द्वारे त्याला मिळालं. त्याने अंधारामध्ये विश्वास केला नाही, हवेमध्ये विश्वास केला नाही, तर त्याने गॅरंटेड प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला की हाच प्रभू आहे, याच्याद्वारेच तारण आहे. जगामध्ये कोणतंच नाव नाहीये. देवाचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आकाशाखाली व पृथ्वीवरती एकच नाव आहे जे आम्हाला तारण देऊ शकतं, ते म्हणजे आहे येशू प्रभू. हालेलुया. येशूच्या नावामध्ये तारण आहे. आणि प्रियांनो त्याचं रूपांतर झालं, त्याचा आत्मविश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे. आणि प्रियांनो त्याचा परमेश्वराच्या सामर्थ्यावरती आधारित त्याचा विश्वास आहे. कारण तो म्हणतो की तो माझी ठेव, तो सक्षम आहे की तो माझी ठेव तो राखील मला त्या दिवसापर्यंत. आणि म्हणून प्रियांनो त्याने वचनावरती आधारित त्याने परमेश्वरावरती विश्वास केला, येशूवरती विश्वास केला. आणि त्या विश्वासाच्या जोरावरती प्रियांनो तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे, या दुःखाची मला लाज वाटत नाही, की ज्याच्यावरती मी विश्वास ठेवतो त्याला मी जाणतो. आज आम्ही प्रत्येकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रियांनो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे तरी मला लाज वाटत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. हालेलुया. ज्यांना तारण मिळालं त्यांचं तारण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. आणि ज्यांना तारण पाहिजे, तुम्हाला ते तारण मिळून देण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही, कोणी थांबू शकत नाही. कारण ते तारण मोफत आहे आणि ते तारण प्रत्येकाला द्यावं ही प्रभूची इच्छा आहे. फक्त आपल्या मुखाने कबूल करा, येशू प्रभू आहे. सर्वजण म्हणा येशू प्रभू आहे. प्रभू येशूला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, या गोष्टीवरती मी विश्वास ठेवतो. तुमचं तारण झालंय. हालेलुया. हालेलुया. ज्या व्यक्तीने आपल्या मुखाने कबूल केलं त्या प्रत्येक व्यक्तीचा आणि ज्या व्यक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला त्या प्रत्येकांचं प्रियानो तारण झालेलं आहे. प्रभूने तुम्हाला तारण प्राप्त करून दिलंय. आता तुमची पुढची स्टेप आहे की तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यायचा आहे. तो पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा घ्यायचा आणि जो कोणी बाप्तिस्मा घेतो त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. सार्वकालिक जीवन त्यालाच मिळेल, देवाचं राज्य त्यालाच मिळेल. आणि ज्या व्यक्तीला देवाचं राज्य मिळेल तो व्यक्ती देवाचा पुत्र बनतो. आणि देवाचा पुत्र बनल्यानंतर तो व्यक्ती पुढच्या रँकसाठी, पुढच्या पदासाठी त्याने तयारी करावी. आणि पुढची पद त्याला प्राप्त होण्यासाठी तो प्रयत्न करत असताना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईल
प्रियानो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जसा तो आहे आम्ही त्याला तसं पाहू. आमचं तारण आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तो प्रभू आम्हाला खरोखर तारेल. तर आमचं तारण त्याने आम्हाला देव केलेलं आहे. त्या तारणामध्ये तो आम्हाला कायम टिकविल. आणि प्रभूची इच्छा आहे की ते तारण टिकून ठेवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असावं. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना तो आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.